परुळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता बीकॉम सेकंड सेमला डेप्रिशिएशन अकाउंट जे सांगत आहे, पहिल्या सुरुवातीला मी आता फर्स्ट लेक्चरला तुम्हाला फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड सांगितली। हे सेकंड नंबरचं गणित आहे, रिड्युसिंग मेथड आहे। या पद्धतीचे गणित आलेलं असेल तर तुम्ही ते करून घ्यावा आणि याच्यानंतर सुद्धा मेथड दिलेल्या आहेत, तर तुम्ही कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो पेपर आता लवकरात लवकर असल्यामुळे उद्याच तुम्ही काय करता, या स्टेपची आखणी करजा आणि त्यामध्ये पद्धत सुद्धा म्हणजे मशिनरी अकाउंट डेप्रिशिएशन या पद्धतीने सुद्धा लिहा, म्हणजे तुम्हाला काही ना काही मार्क मिळतील। हा डेट पर्टिक्युलर अमाउंट, डेट पर्टिक्युलर आणि अमाउंट डेप्रिशिएशन दाखवायचं आहे की नाही। हे कोणतं अकाउंट आहे आपलं? डेप्रिशिएशन अकाउंट। हे डेप्रिशिएशन अकाउंट आणि हे आपलं मशिनरी अकाउंट। हे कोणतं अकाउंट आहे? मशिनरी। ते डेप्रिशिएशन, हे मशिनरी अकाउंट। आता गणित बघूया। रिड्युसिंग मेथडचा अर्थ पर्टिक्युलर, रिड्युसिंग मेथडचा अर्थ काय असतो? दरवर्षी बदलत जाणे, म्हणजे त्या याचं अमाउंट। दरवर्षी रिड्युसिंग मेथडचा अर्थ काय असतो की त्या असेटची, हे डेप्रिशिएशनची जी किंमत असते ही दरवर्षी चेंज होणार। काय होणार आहे? ती चेंज। विद्यार्थी मित्रांनो, ती दरवर्षी चेंज होणार आहे। पिंट्या लक्ष दे, बिलकुल चेंज होणार। मग आता चेंज कशी? गजानन हॅज परचेस अ मशिनरी 1 जानेवारी 2015। त्या व्यक्तीने 2015ला 15ला परचेस केली एक मशिनरी। काय केलेली आहे ती? परचेस केली 1 लाख, 1 लाख रुपयाला, 1 लाख रुपीजला। डेप्रिशिएशन विल बी चार्ज रेट ॲट 10%। किती पर्सेंट? 10%, म्हणजे 1 लाखावरती 10%। सर, या पहिले जे लेक्चर झालं सेम असंच होतं। हो मित्र, असंच होतं, परंतु त्याच्यामध्ये ती फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड होती, ही रिड्युसिंग मेथड आहे। यामध्ये दरवर्षी काय होणार आहे? डेप्रिशिएशन चेंज। रिड्युसिंग बॅलन्स मेथड अकाउंट विल बी क्लोज ऑन एव्हरी 31 डिसेंबर। कधी क्लोज करू राहिला तो? 31 डिसेंबर। याचा अर्थ तुमचा या कॉलम मध्ये 31 डिसेंबर येणार आहे। किती येणार आहे? 31 डिसेंबर 2015। आणि इथं तुम्ही दाखवसान 1 जानेवारी 2015। 2 बँक अकाउंटच्या नावाने लिहायचं। कोणाच्या नावाने लिहायचं? बँक अकाउंट। किती? 1 लाख। हे 1 लाख आहेत ना। बाय डेप्रिशिएशन सांगितलेलंच आहे मी तुम्हाला। डेप्रिशिएशन अकाउंट बाय मशिनरी अकाउंट। इथं खाली सॉरी बॅलन्स लिहावं लागतं। इथं आपलं काय येणार आहे? बॅलन्स, सी आणि डी कॅरीड डाऊन। मग आता यावरती बघा, 1 लाख वर 10%, किती पर्सेंट आहे? 10%। किती येते? येणार 10,000। किती येणार विद्यार्थी मित्रांनो? 10,000। मग हे पुन्हा इथं तुम्हाला दाखवायचं आहे 10,000। मग विथ 1 लाख मायनस 10,000 किती येते? 90,000। सर गणित सेम आहे? नाही विद्यार्थी मित्रांनो, बघा आता सेम नाही आहे। आता ही डेट जी आहे ती चेंज होणार पुढच्या वर्षी 1 जानेवारी 2016 टू बॅलन्स बी आणि डी 90,000। किती? 90,000। बघा ते बॅलन्स आलं 31 डिसेंबर 2015 बाय डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलन्स। आता बघा विद्यार्थी मित्रांनो कसं चेंज झालेलं आहे ते। तर 90,000 किती येणार आहे इथं? 90,000 2016ला, हे 16 आहे। 90,000। आता ही जी अमाऊंट असेल तुमची बॅलन्स 90,000, हे जे 90,000 याच्यावरती 10% आकारावं लागते। किती आकारावं लागते? 10%। 90,000 वर 10% 9,000। किती येणार आहे? 9,000। म्हणजेच ते काय करायचे? मायनस 90,000 मधून 9,000 गेले 81,000। फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड मध्ये विद्यार्थी मित्रांनो तिथं 90,000 आले आणि इथं 10,000 होते। 90 मधून 10 गेले, किती लिहिले तुम्ही? 80,000। आता बघा 90,000 मधून 9,000 मायनस करायचे 81,000। किती येणार आहे? 81,000। म्हणजेच तुम्हाला रिड्युसिंग मेथडचा अर्थ असते दरवर्षी चेंज होणे। काय होणे? ती चेंज होणे। त्यानंतर बघा आता
पुन्हा आता आपण इथं बघूया 1 जानेवारी 2017 टू बॅलन्स बी आणि डी 81,000. आता या 81,000 वरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आकारावं लागेल 10,000. म्हणजेच किती येणार आहे 81,000. हा बघा 31 डिसेंबर 2017 त्यांनी 18 पर्यंत सांगितलं आपल्याला. 15 पासून ते 18 पर्यंत 4 इयर करिता डिप्रिशिएशन दाखवायचं. बाय डेप्रिशिएशन अकाउंट 8,100. या 81,000 वरती 10% किती पर्सेंट 10% किती येणार आहे 8,100. हा त्यानंतर बाय बॅलन्स सी आणि डी. मायनस करा 81,000 मधून 72,900 पुन्हा खाली दाखवायचे ते दुसऱ्या दिवशी 71,900. नेक्स्ट डेटला कोणत्या डेटला नेक्स्ट डेटला म्हणजे दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेटला 1 जानेवारी 2018 बस 18 चालू आहे आता. फक्त बॅलन्स दाखवा लागेल. बॅलन्स बी आणि डी 70 दाखवला आपण हे इथं 72,900 31 डिसेंबर 2018 बाय डेप्रिशिएशन अकाउंट बाय बॅलन्स किती बॅलन्स किती आपलं विद्यार्थी मित्रांनो 72,900 आहे ना. 72,900. आता या 72,900 वरती 10% किती पर्सेंट 10% म्हणजे या 72,900 वरती 10% 7,290 मायनस करा 65,610 म्हणजे 72,900 मधून 77,290 काय करेल मायनस 10% काढून राहिलो. 5% असेल 5 दाखवा 50% असेल 50 दाखवा. आता ही बॅलन्स हे जे बॅलन्स आहे हे तुम्हाला इथं दुसऱ्या दिवशी दाखवा लागेल 19 ला 1 जानेवारी 2019 हे क्लोज करायचं आहे तुम्हाला. इथं दाखवायचं 2 बॅलन्स बी आणि डी 65,610. ओके म्हणजेच बघा मशिनरी अकाउंट संपलेलं आहे आपलं. कोणतं अकाउंट संपलेलं आहे मशिनरी अकाउंट. आता आपल्याला सोडायचा डेप्रिशिएशन अकाउंट. कोणता अकाउंट सोडायचा आहे डेप्रिशिएशन अकाउंट. डेप्रिशिएशन अकाउंटची एकच डेट असते फक्त वर्षाच्या शेवटची. कोणती राहते वर्षाच्या शेवटची. 2 काय सांगितलं होतं मी तुम्हाला इथं मशिनरी अकाउंट. पहिल्या वर्षी डेप्रिशिएशन किती 10,000. 31 डिसेंबर 2015 10,000. इथं सुद्धा दाखवायचं आहे तुम्हाला 10,000. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 10,000. त्यानंतर 31 डिसेंबर 2016 टू मशिनरी अकाउंट किती आलं होतं विद्यार्थी मित्रांनो 9,000. बघा सेकंड इयरला 31 डिसेंबर 2016 ला किती आपलं 9,000 आहे. म्हणजे 31 डिसेंबर 2016 9,000 आहे. मग 8,100 आहे. त्यानंतर 7,290 आपण प्रत्येक इयरचं दाखवायचं. मग 9,000 हे क्लोज करायचं 9,000. 31 डिसेंबर 2016 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 9,000. पूर्ण लिहायचं पेपरमध्ये तुम्ही आणि हे सोबत येऊ द्यायचं 9,000 एकाच रेषेमध्ये दाखवायचं ते. पुन्हा ते 31 डिसेंबर 2017 टू मशिनरी अकाउंट 8,100 आहे ना. हे बघा तिसऱ्या वर्षी 8,100
100 पुन्हा 8100 31st December 17 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट लिहायचं पूर्ण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा 8100 पुन्हा आता इथं 31st December 2018 व शेवटचं वर्ष आहे आता. मशिनरी अकाउंट. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघा 7290 31st December 2018 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 7290 आणि हे क्लोज करायचं. हे काय करायचं? क्लोज. म्हणजे दरवर्षी दिलेल्या जे डेप्रिशिएशन असेल तुम्हाला त्या डेप्रिशिएशन तुम्हाला तिथं फक्त लिहायचं आहे, बाकी काहीच नाही करायचं. विद्यार्थी एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघून घ्या. मशिनरी अकाउंट आणि डेप्रिशिएशन अकाउंट बिलकुल लक्षात येतेच. फक्त दरवर्षी वगैरे सेकंड असेट मशिनरी परचेस केलेले असेल तर ते गणित चेंज होतात, त्याची मेथड दुसरी आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वेळेच्या अभावामुळे सॉरी, ते नेक्स्ट वेळेस मी पेपर विद्यार्थ्यांना देणार, जे काही विद्यार्थी असतील ते. आणि यावेळेस ॲडजस्ट करून घ्या. बघून घ्या आता मशिनरी अकाउंट आणि डेप्रिस. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा म्हणजे मला माहिती होणार की माझ्या विद्यार्थ्यांना माझे गणित समजत आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र.